विद्यार्थी मित्रांनो, पी एज्युकुल या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं पुनश्च मनपूर्वक स्वागत. तुम्ही शिकत आहात टॉपिक लेजर. याची थेरॉटिकल फ्रेमवर्क आपण पाहिलेली आहे. लेजर अकाउंट्स ओपनिंग करण्याची प्रोसेस पाहिली आहे. केलेले जर्नल एंट्रीचं पोस्टिंग लेजर अकाउंटला कशा प्रकारे करायचं, त्याचं बॅलन्सिंग कसं करायचं आणि बॅलन्सेसचं मिनिंग समजून घ्यायचं, इथपर्यंतची प्रोसेस आपण पाहिली आहे. इव्हन आपण काही प्रॉब्लेममध्ये बॅलन्सेसची एक लिस्ट तयार करणं, दॅट इज कॉल्ड ॲज प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स, याचाही सराव आपण केलेला आहे. स्क्रीनवर तुमच्या समोर दिसतोय प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 13. हा जसा प्रॉब्लेम स्क्रीनवर तुमच्या समोर आहे तसा तुमच्या हातातल्या वर्कबुकमध्ये देखील हा प्रॉब्लेम आहे. काय माहिती दिली आहे पाहूयात. प्रिपेअर कॅश अकाउंट, बँक अकाउंट, परचेसेस अकाउंट, सेल्स अकाउंट अँड कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स द सेम इन द बुक्स ऑफ मदनलाल. मदनलालच्या बुक्समध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कॅश अकाउंट, बँक अकाउंट, परचेस अकाउंट, सेल्स अकाउंट, कॅपिटल अकाउंट ही 5 अकाउंट्स बनवायला सांगितलेली आहेत आणि याच्या बॅलन्सिंग देखील करायला सांगितले. पिरियड दिला आपल्याला 2019 ऑगस्ट. विद्यार्थी मित्रांनो, लेजर अकाउंट्स ओपन करायचे आहेत आणि त्याला पोस्टिंग करून बॅलन्सिंग करायचं आहे. पण या सगळ्याचा मूळ सुरुवात कुठून होते? जर्नल एंट्रीपासून. ट्रान्झॅक्शन्स आपल्याला दिलेले आहेत, जर्नल एंट्रीज आपण करून घेऊयात आणि लेजर अकाउंट्स आपल्याला सांगितलेली 5 ओपन करूयात, पोस्टिंग करूयात आणि बॅलन्सिंग देखील करूयात. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढे जाऊयात. प्रॉब्लेमच्या जर्नल एंट्रीज करायला सुरुवात करूयात. इन द बुक्स ऑफ मदनलाल जर्नल एंट्रीज. जर्नलचे कॉलम्स दिलेत आपल्याला. डेट, पर्टिक्युलर, सेलेब, डेबिट रुपी, क्रेडिट रुपी. तुमच्या वर्कबुकमध्ये देखील ते जर्नल तुम्हाला त्या ठिकाणी ब्लँक फॉर्मॅटमध्ये रुलिंग करून दिलेलं आहे. आपण विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम बघूयात. काय दिलं आहे? 2019 ऑगस्ट 1ला पहिलं ट्रान्झॅक्शन म्हणतं आहे स्टार्टेड बिझनेस विथ बँक बॅलन्स 40,000. बिझनेस स्टार्ट केला आहे मदनलालनं विथ बँक बॅलन्स ऑफ रुपी 40,000. म्हणजे बँक अकाउंट एक आणि मदनलालनं स्वतःचा बँक बॅलन्स बिझनेसमध्ये आणला. याचा अर्थ दॅट इज नथिंग बट अ कॅपिटल. बरोबर आहे. म्हणजे बँक अकाउंट, कॅपिटल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. एंट्री करून घेऊयात पहिल्यांदा आपण. चला विद्यार्थी मित्रांनो, एंट्री लिहून घेऊयात. घ्या. बँक अकाउंट डेबिट 40,000 टू कॅपिटल अकाउंट 40,000. एंट्री तुमच्या समोर स्क्रीनवर आहे, तुम्ही लिहून घेताय. नॅरेशन लिहूयात आपण. बीइंग मदनलाल स्टार्टेड बिझनेस विथ बँक बॅलन्स. बीइंग मदनलाल स्टार्टेड बिझनेस विथ बँक बॅलन्स. व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊयात. 2 ऑगस्टचं ट्रान्झॅक्शन दिलं आहे. परचेस गुड्स फ्रॉम असीम वर्थ रुपी 15,000 लेस 10% ट्रेड डिस्काउंट. Trade discount does not appear in the books of account, but that amount of discount is to be deducted from amount of purchases or sales. बरोबर आहे. इथं आपण परचेस केला आहे असीमकडून 15,000 अमाऊंटमधून 10% मायनस केले 1,500 की उरतात 13,500. ह्या नेट अमाऊंटचीच फक्त एंट्री होणार आहे. अमाऊंट इथं 13,500 ॲसर्टन केली. अकाउंट्स ॲसर्टन करूयात. परचेसेस अकाउंट एक आणि नेम ऑफ द पार्टी सांगितलं आहे, पण नेचर ऑफ द ट्रान्झॅक्शन कॅश आहे का क्रेडिट सांगितलं नाही. आपला रूल आहे की नेम ऑफ द पार्टी दिला असेल आणि कॅश का क्रेडिट सांगितलं नसेल तर आपण काय असूम करतो? ट्रान्झॅक्शन टुक प्लेस ऑन क्रेडिट. त्यामुळे आपली परचेस अकाउंट डेबिट वॉट कम्स इन असीम क्रेडिट द गिव्हर एंट्री होईल. घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी परचेसेस अकाउंट डेबिट 13,500 टू असीम अकाउंट 13,500. इथं आपण नॅरेशन घेऊयात लगेच. बीइंग गुड्स परचेस फ्रॉम असीम ॲट 10% TD. बीइंग गुड्स परचेस फ्रॉम असीम ॲट 10% TD. व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम थोडा मोठा आहे त्यामुळे जर्नल एंट्री आपला रिपीटेड पार्ट आहे, तो आपण थोडा पटपट करूयात विद्यार्थी मित्रांनो. 3 ऑगस्टचं ट्रान्झॅक्शन बघा. सोल्ड गुड्स टू अरुण फॉर 8,000 फॉर कॅश. कॅशवरती गुड्स सोल्ड केलेले आहेत म्हणजे कॅश अकाउंट एक, सेल्स अकाउंट एक. डेबिट वॉट कम्स इन, कॅश अकाउंट टू बी डेबिटेड. क्रेडिट वॉट गोज आउट, सेल्स अकाउंट टू बी क्रेडिटेड. एंट्री लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी घ्या. कॅश अकाउंट डेबिट 8,000 टू सेल्स अकाउंट 8,000. कॅश अकाउंट डेबिट 8,000 टू सेल्स अकाउंट 8,000. नॅरेशन घ्या. बीइंग गुड्स सोल्ड टू अरुण फॉर कॅश. काय नॅरेशन लिहिलं विद्यार्थी मित्रांनो आपण? बीइंग गुड्स सोल्ड टू अरुण फॉर कॅश. चला विद्यार्थी मित्रांनो आपण पुढे जाऊयात. 4 ऑगस्टचं ट्रान्झॅक्शन आहे. पेड रेंट 3,000 अँड इलेक्ट्रिसिटी बिल 500. म्हणजे रेंट अकाउंट एक, इलेक्ट्रिसिटी अकाउंट एक. हे 2 अकाउंट नॉमिनल अकाउंट आहेत. पेड केलेत म्हणजे एक्सपेन्सेस आहेत, डेबिट एक्सपेन्सेस ऑर लॉसेस. आणि पेड केलेत म्हणजे कॅश पेड केले, क्रेडिट वॉट गोज आउट. विद्यार्थी मित्रांनो एंट्री घ्या. चला या ठिकाणी 4ची घ्या. एंट्री घ्या. रेंट अकाउंट डेबिट 3,000, इलेक्ट्रिसिटी अकाउंट डेबिट 500 टू कॅश अकाउंट 3,500. काय एंट्री झाली? रेंट अकाउंट डेबिट 3,000,
इलेक्ट्रिसिटी अकाउंट डेबिट 500, बोथ आर नॉमिनल अकाउंट्स डेबिट एक्सपेन्सेस और लॉसेस, हा रूल अप्लाय केला. टू कॅश अकाउंट रिअल अकाउंट क्रेडिट व्हॉट गोज आउट, कारण पेड केली अमाऊंट. नॅरेशन लिहून घ्या. बिंग रेंट अँड इलेक्ट्रिसिटी बिल पेड, बिंग रेंट अँड इलेक्ट्रिसिटी बिल पेड. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, ऑगस्ट 5चं काय ट्रान्झॅक्शन आहे ते पहा. परचेस्ड 100 शेअर्स ऑफ परफेक्ट टेक्नॉलॉजी फॉर ₹55 पर शेअर अँड पेड ब्रोकरेज $250 बाय ट्रान्सफर थ्रू नेट बँकिंग. पहिलं म्हणजे नेट बँकिंगमधून पैसे पेड केलेत म्हणजे बँक अकाउंट एक आलं. शेअर्स परचेस केलेत म्हणजेच काय हो, हे इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स, ही आपली काय ॲसेट आहे, एक अकाउंट ते आलं. आणि ॲसेट परचेस करताना जर काही खर्च केले असतील, whenever expenses are incurred at the time of purchasing, constructing, reconstructing, renovating any asset, amount of expenses called as incidental expenses to be added into the cost of an asset. हा रूल आपण शिकलेला आहे जर्नल एंट्रीज करताना, की ॲसेट खरेदी करताना, ॲसेट बांधताना, ॲसेट पुनर्बांधणी करताना, ॲसेट रिनोव्हेट करताना जर काही खर्च केले असतील त्याला इन्सिडेंटल चार्जेस आपण म्हणतो आणि त्या ॲसेटच्या किमतीत ॲड करायचे असतात. ॲसेट विकली तर असे केलेले खर्च ॲसेटच्या किमतीतून सेल्स प्राईसमधून लेस करायचे असतात. दोन्हीकडे रूल ॲप्लिकेबल आहे. इथं ब्रोकरेज जे पेड केलेलं आहे, दिसताना ते ब्रोकरेज आपल्याला नॉमिनल अकाउंट दिसतं, पण ते नुसतं ब्रोकरेज पेड सांगितलं असतं तर आपण ते ब्रोकरेज नॉमिनल अकाउंट डेबिट एक्सपेन्स लॉस म्हटलो असतो. पण इथं ते इन्व्हेस्टमेंट मेड इन शेअर्सवरती पेड केलेत म्हणून ते ब्रोकरेज न म्हणता इन्व्हेस्टमेंट इन शेअर्समध्येच ॲड करायचे आहेत. मग आपले 100 शेअर्स आहेत, 55 घेतलेत आपण म्हणजे 5500 प्लस 250 म्हणजे 5750, म्हणजे इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स 5750 हे डेबिट होईल. डेबिट व्हॉट कम्स इन. आणि बँक नेट बँकिंगनं पेड केलेत म्हणजे बँक अकाउंट पर्सनल अकाउंट क्रेडिट द गिवर ऑन आवर बिहाफ, बँक पेड द अमाऊंट. एंट्री घ्या विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 5750 टू बँक अकाउंट 5750 घ्या. बिंग 100 शेअर्स परचेस्ड ॲट 55 ईच अँड पेड ब्रोकरेज. व्हेरी गुड. माझ्याकडे जागा कमी पडते त्यामुळे बऱ्याचदा मी शॉर्टमध्ये लिहितो, बरोबर आहे. मात्र मी सांगताना पूर्ण सांगतोय, तुम्ही लिहून व्यवस्थित घ्या. विद्यार्थी मित्रांनो, 5 ऑगस्टला आपण एंट्री केली आहे. 6ला काय म्हटलंय बघा. विड्रॉवल ऑफ गुड्स फॉर पर्सनल यूज 500. पर्सनल यूजसाठी बिझनेसमधून काही केलं तर त्याला ड्रॉइंग्ज म्हणतात. कॅश घेतली असेल तर त्याला आपण कॅश अकाउंट क्रेडिट म्हणणार. गुड्स घेतलेत, गुड्स अकाउंट म्हणजेच इथं परचेसेस अकाउंट क्रेडिट करायचे, कारण मुळात बिझनेसचे गुड्स कसे बनतात तर ते परचेस केल्यामुळे बनतात. परचेसेस केल्यावर ते बिझनेसच्या मालकीचे गुड्स बनतात आणि त्यातनं बिझनेसमननीच घेतले म्हणून परचेसेस क्रेडिट करून कमी करायचे असतात, बरोबर आहे. घ्या एंट्री विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट 500 टू गुड्स अकाउंट ऑब्लिक परचेसेस अकाउंट 500. काय एंट्री झाली विद्यार्थी मित्रांनो. ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट 500 टू गुड्स ऑब्लिक परचेसेस अकाउंट 500. नरेशन लिहा. बिंग गुड्स विड्रॉन फॉर पर्सनल यूज. व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो, 7 ऑगस्टचं ट्रान्झॅक्शन काय म्हणते पहा. गुड्स सोल्ड फॉर कॅश 5000 लेस 10% कॅश डिस्काउंट. आता कॅश डिस्काउंट ॲपियर्स इन द बुक्स ऑफ अकाउंट. 5000च्या 10% म्हणजे 500, म्हणजे सेल्सचे पैसे आले किती 4500, म्हणजे गुड्स सोल्ड फॉर कॅश आहेत म्हणजे कॅश अकाउंट डेबिट. डेबिट व्हॉट कम्स इन 4500. डिस्काउंट दिलाय आपण म्हणजे डिस्काउंट डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस 500 टू सेल्स अकाउंट 5000. एंट्री घ्या. कॅश अकाउंट डेबिट 4500, डिस्काउंट अकाउंट डेबिट 500 टू सेल्स अकाउंट 5000. नॅरेशन लिहून घ्या. बिंग गुड्स सोल्ड फॉर कॅश ॲट 10% CD. कॅश अकाउंट डेबिट. डेबिट व्हॉट कम्स इन. डिस्काउंट अकाउंट डेबिट. डेबिट एक्सपेन्सेस ऑर लॉसेस टू सेल्स अकाउंट क्रेडिट व्हॉट गोज आउट. या ठिकाणी आपली एंट्री झाली आहे. 7चं ट्रान्झॅक्शन झालं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता काय करूयात, पुढचे ट्रान्झॅक्शन्स घेऊयात आपण. डिपॉझिटेड कॅश इन टू बँक 2000. बँकेत 2000 रुपये भरले म्हणजे बँक अकाउंट डेबिट. डेबिट द रिसिव्हर. आणि कॅश अकाउंट क्रेडिट. क्रेडिट व्हॉट गोज आउट. घ्या. 8 तारखेचं आपण ट्रान्झॅक्शनना एंट्री करूयात. बँक अकाउंट डेबिट 2000 टू कॅश अकाउंट 2000. स्क्रीनवर एंट्री दिसते तुम्हाला, लिहून घेताय तुम्ही माझ्याबरोबर. व्हेरी गुड. नॅरेशन लिहूयात विद्यार्थी मित्रांनो. बिंग कॅश डिपॉझिटेड इन टू बँक. व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊयात आपण. 9th काय म्हणते बघा डेट. पेड 3000 फॉर डॉटर्स ट्युशन फीज बाय डेबिट कार्ड. समजा पी एज्युकुलच्याच आपल्या गायडन्ससाठी तुम्ही ॲडमिशन घ्यायला तुमच्या बाबांनी त्यांच्या डेबिट कार्डवरून पैसे भरले.
ही ट्युशन फी आहे तुमची, बरोबर आहे. पी एज्युकलकडे तुम्ही जी भरताय ती, ही ट्युशन फी पेड करताना तुम्ही साईटवर गेला, गेट ॲडमिशन म्हटला, तिथं तुम्ही एनरोल केलं स्वतःला, पेमेंट गेटवे आला, पेमेंट केलं, त्यानंतर तुम्ही मग पुढची प्रोसिजर करून ड्राईव्ह असेल, वर्कबुक असेल ते डाउनलोड केलं, प्रिंट करून घेतलं, त्यानंतर तुम्ही ॲप डाउनलोड करून घेतलं, तुम्हाला सिरियल की आली, तुम्ही लेक्चर्स पाहायला सुरुवात केली. पण या सगळ्याच्या मुळाशी पेमेंट ऑफ फीज जी आहे, ट्युशन फीज, हा काही बिझनेस एक्सपेन्स होऊ शकत नाही. बिझनेसमधून केलेला पर्सनल एक्सपेन्स आहे, म्हणजे ही ट्युशन फी पेड फ्रॉम द बिझनेस. हे काय ड्रॉइंग्ज आहे आणि ते डेबिट कार्डनी पेड केलं आहे, म्हणजे थ्रू बँक पेड केलं आहे, म्हणून ड्रॉइंग्ज अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट अशी एंट्री होईल. घ्या विद्यार्थी मित्रांनो, ड्रॉइंग्ज अकाउंट डेबिट 3000 टू बँक अकाउंट 3000. नॅरेशन घ्या. बीइंग पेड डॉटर्स कॉलेज फीज थ्रू डेबिट कार्ड. व्हेरी गुड. पुढं घ्या विद्यार्थी मित्रांनो, काय ट्रान्झॅक्शन आहे? परचेस्ड ए टेबल फॉर 2000. टेबल इज अ फर्निचर, म्हणजे फर्निचर अकाउंट डेबिट, डेबिट वॉट कम्स इन, आणि कॅश अकाउंट क्रेडिट, क्रेडिट वॉट गोज आउट. एंट्री घ्या 10 तारखेची. फर्निचर अकाउंट डेबिट 2000 टू कॅश अकाउंट 2000. फर्निचर अकाउंट डेबिट 2000 टू कॅश अकाउंट 2000. नॅरेशन लिहा. बीइंग फर्निचर परचेस्ड किंवा बीइंग परचेस टेबल. व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया. रिसिव्ड ₹1500 बाय सेलिंग द स्क्रॅप. आता हे स्क्रॅप विकून पैसे येणं बिझनेसमध्ये, हा खरं तर मिसलेनियस जनरल सन्ड्री इन्कम आहे बिझनेसचा, बरोबर आहे. त्याला सेल ऑफ स्क्रॅप पण म्हणतात. हा इन्कम असल्यामुळे सेल ऑफ स्क्रॅप अकाउंट क्रेडिट होईल, क्रेडिट इन्कम्स अँड गेन्स. आणि विकून पैसे आलेत म्हणजे कॅश अकाउंट डेबिट, डेबिट वॉट कम्स इन. घ्या एंट्री घ्या विद्यार्थी मित्रांनो. बघा 10 तारखेची एंट्री. कॅश अकाउंट डेबिट 1500 टू सेल्स ऑफ स्क्रॅप अकाउंट 1500. नॅरेशन लिहा. बीइंग सेल्स ऑफ स्क्रॅप. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो 27 ऑगस्टचं ट्रान्झॅक्शन काय दिले पहा. पेड कॅश इन टू बँक इन एक्सेस. कॅश अकाउंट आपण अजून बनवायचं आहे, त्याला सगळ्या एंट्रीचं पोस्टिंग केलं पाहिजे, क्लोजिंग केलं पाहिजे, आणि जी एक्सेस कॅश तुमच्याकडे राहील ती बँकेत डिपॉझिट करा. म्हणजे आपल्याला एंट्री करावी लागेल बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, बँक डेबिट द रिसिव्हर, कॅश क्रेडिट वॉट गोज आउट. पण आपल्याला एक्झॅक्ट माहीतच नाही किती आहे, त्यामुळे आपण आत्ता एंट्री लिहू शकतो, पण अमाऊंट किती डिपॉझिट केली बँकेत ते लिहू शकत नाही. एंट्री लिहून ठेवा. बँक अकाउंट डेबिट. मी काय करतो, क्वेश्चन मार्क लिहून ठेवतो, तुम्ही लिहू नका. तुम्ही डायरेक्ट आपण अकाउंट क्लोज केल्यानंतर जी एक्सेस कॅश येईल तीच अमाऊंट तिथं आपण घालूयात, पण प्रोसेस कळावी म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय. बँक अकाउंट डेबिट क्वेश्चन मार्क केला, टू कॅश अकाउंट क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क ठेवायचा नसतो, पण मला इथं तुम्हाला दाखवायचं आहे की या एंट्रीमध्ये अमाऊंट कशी आपण ॲसर्टन करणार आहे. त्यामुळे आपण नॅरेशनही लिहून ठेवूयात. एक्सेस ऑफ कॅश डिपॉझिटेड इन टू बँक. हरकत नाही, इथं ते सेट केलेलं असतो प्रॉब्लेममध्ये सगळं, त्यामुळे काळजी करू नका. तुम्ही म्हणाला एक्सेस काय, डेफिसिट पण असू शकतो, नाही असणार नाही, सांगितलंय त्यांनी म्हणजे नक्की एक्सेस असेल, फक्त ती आपण ॲसर्टन करूया. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण सगळ्या काय केलेलं आहे, दिलेल्या ट्रान्झॅक्शन्सच्या एंट्रीज केलेल्या आहेत. आता आपल्याला कॅश, बँक, परचेस, सेल्स, कॅपिटल ही 5 अकाउंट्स काढायचे आहेत, बरोबर आहे. आपण काय करूयात विद्यार्थी मित्रांनो, अकाउंट्स या ठिकाणी ओपन करूयात. चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण काय करूयात, अकाउंट्स ओपन करूयात. बँक अकाउंट एक घेऊयात, चला कॅश अकाउंट घेऊयात, त्यानंतर कॅपिटल अकाउंट घेऊयात, परचेसेस अकाउंट घेऊयात, सेल्स अकाउंट घेऊयात, कॅपिटल अकाउंट घेऊयात, असीम अकाउंट एक आपण घेतलंय बघा, रेंट अकाउंट घेतलं, इलेक्ट्रिसिटी घेतलं, इन्व्हेस्टमेंट घेतलं, ड्रॉइंग्ज अकाउंट घेतलं, डिस्काउंट अलाउड अकाउंट घेतलं, फर्निचर अकाउंट घेतलं आणि सेल ऑफ स्क्रॅप अकाउंट घेतलं. ओके विद्यार्थी मित्रांनो, केलेल्या एंट्रीजमध्ये जी सगळे अकाउंट्स आलेत, जरी तिथं 4-5 अकाउंट विचारली असती, कॅश, बँक, कॅपिटल, परचेस, सेल्स करा, तरी आपण असीम, रेंट, इलेक्ट्रिसिटी, इन्व्हेस्टमेंट, ड्रॉइंग्ज, डिस्काउंट, फर्निचर, सेल ऑफ स्क्रॅप ही पण अकाउंट ओपन केली आहेत. फक्त स्क्रीनवरती मला जागा कमी पडते म्हणून अकाउंटला मी काय केले, डेबिटला 3, क्रेडिटला 3 कॉलम केलेत, पण ॲक्च्युली डेबिटला 4, क्रेडिटला 4 हवेत. डेट पर्टिक्युलर्स JF अमाऊंट, डेट पर्टिक्युलर JF अमाऊंट. पण तुमच्याकडं वर्कबुकमध्ये मात्र तुम्ही 4 कॉलम करायचे आहेत आणि परीक्षेतही करायचे आहेत. मला इथं जागा कमी पडते, यासाठी मी थोडीशी ॲडजस्टमेंट करतो. जो कॉलम मला ऑपरेटच करायला लागणार नाही आहे, तुम्ही टेक्नॉलॉजिकल तेवढी कन्सेशन घेतली आहे, तुम्ही समजून घ्या. विद्यार्थी मित्रांनो हे सगळे अकाउंट्स ओपन केल्यानंतर सगळ्यांच्या लेफ्ट राईटला डेबिट क्रेडिट लिहून घ्या. व्हेरी गुड. मी एकाच अकाउंटला डेट पर्टिक्युलर JF अमाऊंट, डेट पर्टिक्युलर JF अमाऊंट केलेत. तुम्ही मात्र सगळ्या अकाउंटना, कॉलम्सना नावं द्यायची आहेत आणि ती तुम्ही दिलेली आहेत. व्हेरी गुड. आता आपण एंट्रीज करायला सुरुवात करूयात विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी मी एंट्रीज घेतो.
सगळ्या अकाउंटच्या डेबिटला आणि क्रेडिटला विद्यार्थी मित्रांनो 2019 ऑगस्ट लिहून टाका सगळ्यांनी, बरोबर आहे, व्हेरी गुड. पहिली काय एंट्री आहे बघा, बँक अकाउंट टू कॅपिटल अकाउंट. चला विद्यार्थी मित्रांनो, बँक अकाउंट डेबिट म्हणलाय म्हणजे बँक अकाउंटच्या डेबिटला या 1 ऑगस्ट 19 टू कॅपिटल अकाउंट. अमाऊंट किती येते पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 40,000 म्हणजेच कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जाईल 1 ऑगस्ट 19 बाय बँक अकाउंट 40,000. कसं पोस्टिंग केलं बघा, बँक अकाउंट डेबिट म्हणजे बँक अकाउंटच्या डेबिटला लिहिलं की कोण क्रेडिट आहे, टू कॅपिटल अकाउंट, आणि कॅपिटल अकाउंट क्रेडिट म्हणजे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहिलं की कोण डेबिट आहे, पण ते लिहिताना बाय हा शब्द आपण या ठिकाणी सुरुवातीला जोडलेला आहे. या ठिकाणी पहिल्या एंट्रीचं पोस्टिंग झालं. दुसरी आहे परचेसेस टू असीम. परचेसेस अकाउंटच्या डेबिटला लिहा 2 ऑगस्ट 19 टू असीम अकाउंट 13,500 म्हणजेच असीम अकाउंटच्या क्रेडिटला लिहा 2 ऑगस्ट 19 बाय परचेसेस अकाउंट 13,500. व्हेरी गुड. बघा, परचेस डेबिट म्हणजे परचेसच्या डेबिटला लिहिलं की टू असीम, आणि असीम क्रेडिट म्हणजे असीमच्या क्रेडिटला लिहिलं बाय परचेसेस. चला विद्यार्थी मित्रांनो, थर्ड काय म्हणतंय बघा, डेट कॅश टू सेल्स म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं आहे 3 ऑगस्ट टू सेल्स अकाउंट. अमाऊंट घ्या बघा किती येते आहे, इथं टू सेल्स लिहिल्यावर सेल्सला लगेच क्रेडिट लिहायचं आहे बाय कॅश, बरोबर आहे, 8,000, आणि सेल्स अकाउंटच्या क्रेडिटला घ्या 3 ऑगस्ट बाय कॅश अकाउंट 8,000. व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊयात. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश आणि इलेक्ट्रिसिटी अकाउंट डेबिट टू कॅश म्हणून कंबाईंड एंट्री केली आहे. रेंट डेबिट इलेक्ट्रिसिटी टू कॅश, बरोबर आहे, म्हणजे आपल्याला रेंटच्या डेबिटला टू कॅश, इलेक्ट्रिसिटीच्या डेबिटला टू कॅश, आणि कॅशच्या क्रेडिटला बाय रेंट बाय इलेक्ट्रिसिटी. ओके, चला घ्या बघा, इलेक्ट्रिसिटी रेंटच्या डेबिटला घ्या विद्यार्थी मित्रांनो टू कॅश अकाउंट. अमाऊंट बघा किती येते आहे 3,000. लगेच कॅश अकाउंटच्या क्रेडिटला घ्या 4 ऑगस्ट बाय रेंट अकाउंट 3,000. इलेक्ट्रिसिटीच्या डेबिटला घ्या 4 ऑगस्ट टू या ठिकाणी कॅश अकाउंट. अमाऊंट आहे विद्यार्थी मित्रांनो 500. लगेच कॅश अकाउंटच्या क्रेडिटला येतील 4 ऑगस्ट 19 बाय इलेक्ट्रिसिटी अकाउंट 500. व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढची काय बघा आपली एंट्री, इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या डेबिटला आपण लिहिणार टू बँक, आणि बँकच्या क्रेडिटला लिहिणार बाय इन्व्हेस्टमेंट. व्हेरी गुड. चला इन्व्हेस्टमेंटच्या या ठिकाणी काय करा विद्यार्थी मित्रांनो, डेबिटला या 5 ऑगस्ट 19 टू बँक अकाउंट. अमाऊंट आहे 5750 म्हणजेच बँकच्या क्रेडिटला जाईल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 5 ऑगस्ट बाय इन्व्हेस्टमेंट अकाउंट 5750. व्हेरी गुड. पुढं काय दिलंय बघा विद्यार्थी मित्रांनो, ड्रॉइंग्स टू गुड्स म्हणजेच इथं परचेसेस, म्हणून मी ऑब्लिक करून परचेसेस दिलेत तुम्हाला. ड्रॉइंग्सच्या डेबिटला या विद्यार्थी मित्रांनो, तारीख लिहा 6 ऑगस्ट, अमाऊंट लिहा टू परचेसेस 500, आणि परचेसेसच्या क्रेडिटला लिहा विद्यार्थी मित्रांनो 6 ऑगस्ट बाय ड्रॉइंग्स अकाउंट 500. बरोबर आहे. ड्रॉइंगच्या डेबिटला आपण लिहिलं टू परचेसेस 500, काहींनी टू गुड्स लिहिलं आहे पण ऑब्लिक करून परचेसेस लिहा आवर्जून, म्हणजे परचेसच्या क्रेडिटला आपण लिहिलं बाय ड्रॉइंग्स अकाउंट 500. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचे काय बघा, कॅश अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू सेल्स म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला टू सेल्स, डिस्काउंट अकाउंटच्या डेबिटला टू सेल्स, आणि सेल्सच्या क्रेडिटला जाईल बाय कॅश बाय डिस्काउंट. या विद्यार्थी मित्रांनो, कॅश अकाउंटच्या डेबिटला या सगळ्यांनी. डेट घ्या 7 ऑगस्ट टू सेल्स अकाउंट. अमाऊंट घ्या 4,500. लगेच कॅशच्या डेबिटला टू सेल्स लिहिलं, डिस्काउंटच्या डेबिटला लिहा 7 ऑगस्ट टू सेल्स अकाउंट 500. आता हे कॅशच्या डेबिटला आणि डिस्काउंटच्या डेबिटला लिहिलं, काय लिहिलं, टू सेल्स म्हणजे सेल्सच्या क्रेडिटला आपण लिहिणार बघा, कॅशच्या डेबिटवरून सेल्सच्या क्रेडिटला बरोबर आलं 7 ऑगस्ट बाय कॅश अकाउंट 5,000, आणि डिस्काउंटच्या डेबिटला लिहिले आपण, तेही लक्षात ठेवा सेल्सच्या बरोबर आपण क्रेडिटला घेतलं बाय डिस्काउंट अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो, बरोबर सेल्स अकाउंटच्या क्रेडिटला लिहिताना आपण मला थोडी जागा कमी पडेल म्हणून काय केलंय आपण, बाय कॅश अँड डिस्काउंट अकाउंट असे मिळून दोन्ही एकदम मी 5,000 रुपये लिहून ठेवलेत. ॲक्च्युअली तुम्ही मात्र लिहिताना बाय कॅश अकाउंट 4,500 बाय डिस्काउंट अकाउंट 500 लिहा म्हणजे बरोबर येईल. अर्थात अमाऊंटला काही फरक पडणार नाहीये, मी थोडं कन्सॉलिडेटेड पोस्टिंग करून घेतलं. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊयात. पुढचं आपलं काय ट्रान्झॅक्शन आहे बघा, या ठिकाणी दिलंय ट्रान्झॅक्शन बँक अकाउंट डेबिट 2,000 टू कॅश अकाउंट. बरोबर आहे, म्हणजे बँकच्या डेबिटला घ्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 8 ऑगस्ट टू कॅश अकाउंट. अमाऊंट आहे 2,000, आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिटला लिहा 8 ऑगस्ट बाय बँक अकाउंट 2,000. व्हेरी गुड. या एंट्रीचंही पोस्टिंग झालं आपलं.
आता पुढची एंट्री आहे ड्रॉइंग्स टू बँक. या ड्रॉइंग्स अकाउंटच्या डेबिटला या 9 ऑगस्ट टू बँक अकाउंट. अमाऊंट आहे 3000. टू बँक 3000 लिहिल्यावर बँकच्या काय होईल, क्रेडिटला जाईल. बरोबर आहे, 3000. या विद्यार्थी मित्रांनो बँकच्या क्रेडिटला 9 ऑगस्ट बाय ड्रॉइंग्स अकाउंट 3000. व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो फर्निचर टू कॅश. या फर्निचरच्या डेबिटला घ्या. विद्यार्थी मित्रांनो आपण फर्निचरच्या डेबिटला पोस्टिंग केलं 10 ऑगस्ट टू कॅश अकाउंट. अमाऊंट लिहिली 2000 आणि इथून बरोबर कॅश अकाउंटच्या क्रेडिटला जाईल. घ्या कॅश अकाउंटच्या क्रेडिटला 10 ऑगस्ट बाय फर्निचर अकाउंट 2000. व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊयात. कॅश अकाउंट डेबिट टू सेल ऑफ स्क्रॅप म्हटलंय, म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला घ्या. 19th डेट दिलेली आहे. टू सेल ऑफ स्क्रॅप अकाउंट. अमाऊंट बघा 1500 आणि तिथून सेल ऑफ स्क्रॅप अकाउंट उजव्या हाताला शेवटचा अकाउंट आहे बघा स्क्रीनवर. तुमच्या इथं लास्ट अकाउंट आहे सेल ऑफ स्क्रॅप, त्याच्या क्रेडिटला घ्या 19 ऑगस्ट बाय कॅश अकाउंट 1500. व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊयात. आता या ठिकाणी बघा सगळ्या आपल्या एंट्रीज करून झालेल्या आहेत, पण आपण एक शेवटची एंट्री करून ठेवली ती विद्यार्थी मित्रांनो. काय एंट्री करून ठेवली ती आपण, एक्सेस कॅश 2000 रुपयापेक्षा जी जादाची असेल ती बँकेत भरा सांगितले. बरोबर आहे. मग आता ती बँकेत जर भरायची असेल आपल्याला तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडं एकूण कॅश किती आहे पाहावी लागेल. त्यातली 2000 रुपये क्लोजिंग ठेवावी लागेल आपल्याला आणि जी एक्सेस असेल ती बँकेत भरायला एंट्री केले, पण अमाऊंट आपल्याला असर्टन करायची आहे. बरोबर आहे, करूयात असर्टन. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आता अकाउंट्स क्लोज करायचे आहेत. बरोबर आहे. आपलं शेवटचं ट्रान्झॅक्शनची आपण एक एंट्री करून ठेवली ती की एक्सेस कॅश जी असणार आहे ती बँकेत डिपॉझिट करायला सांगितलेली आहे. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय केलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, कॅश अकाउंट क्लोज केलं पाहिजे आणि आपल्याकडे एक्सेस कॅश किती आहे ते पाहिलं पाहिजे. कारण आपण ती एंट्री करून ठेवली आहे नुसती बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट म्हणून, पण तिथं एक्झॅक्ट अमाऊंट किती डिपॉझिट केली आहे ते आपल्याला माहीत नसल्यामुळं पहिल्यांदा काय करूयात विद्यार्थी मित्रांनो, कॅश अकाउंट क्लोज करून घेऊयात आणि एक्सेस कॅश काय करूयात बँकेत डिपॉझिट करूयात. चला विद्यार्थी मित्रांनो आपण काय करूयात, कॅश अकाउंट क्लोज करूयात. कॅश अकाउंटची टोटल पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आली 14000. ती टोटल आपण क्रेडिटला घेतली. त्यात 3 + 2 5 + 2 7 500 आले, म्हणजे एक्सेस कॅश किती उरते 6500. ती आपल्याला बँकेत डिपॉझिट करायची विद्यार्थी मित्रांनो. घ्या 31 ऑगस्ट बाय बँक अकाउंट 6500. इथं बाय बँक अकाउंट 6500 लिहिले, म्हणजेच बँक अकाउंटच्या डेबिटला या. डेबिटला घ्या 31 ऑगस्ट 19 टू कॅश अकाउंट 6500. म्हणजे आपली जी एंट्री लिहिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो शेवटची एंट्री, त्यात बँक टू कॅश आपण लिहिलं आणि क्वेश्चन मार्क मी स्क्रीनवर दाखवला होता, तिथं तुम्ही अमाऊंट लिहा 6500. व्हेरी गुड. तिथं अमाऊंट लिहा 6500, म्हणजे ती एंट्री झाली बँक अकाउंट डेबिट 6500 टू कॅश अकाउंट 6500 एक्सेस कॅश डिपॉझिटेड इन टू बँक. नॅरेशन पण लिहिले आपण विद्यार्थी मित्रांनो. व्हेरी गुड. चला पुढं विद्यार्थी मित्रांनो कॅश अकाउंट क्लोज झालं. कॅपिटल अकाउंट क्लोज करा 40,000. डेबिटला डिफरन्स येईल टू बॅलन्स कॅरीड डाऊन 40,000. व्हेरी गुड. म्हणजे हा क्रेडिट बॅलन्स आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काय करा, टोटलच्या खाली क्रेडिटला 1 सप्टेंबरला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 40,000 करा. व्हेरी गुड. चला परचेस अकाउंट क्लोज करा 13,500. क्रेडिटला डिफरन्स आला म्हणजे डेबिट बॅलन्स आहे. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 13,000. तो टोटलच्या खाली आपल्याला काय करावं लागेल, डेबिटला 1 सप्टेंबरला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 13,000 करा. माझ्याकडे जागा नाही आहे पण तुमच्याकडे जागा आहे, तुम्ही ब्रॉट डाऊन करून ठेवा. आसिम अकाउंट टोटल 13,500. डेबिटला डिफरन्स येतोय म्हणजे क्रेडिट बॅलन्स आहे 31 ऑगस्ट टू बॅलन्स कॅरीड डाऊन 13,500. हाच 1 सप्टेंबरला क्रेडिटला घ्या ब्रॉट डाऊन टोटलच्या खाली. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 13,500. नंतर सेल्स अकाउंट आहे 8,000 + 4,500 + 500 असं आपले 5,000, म्हणजे जी टोटल आली 13,000. ती डेबिटला घ्या 13,000. सेल्स अकाउंटच्या डेबिटला घ्या 31 ऑगस्ट टू बॅलन्स कॅरीड डाऊन 13,000. तुमच्याकडे जागा आहे. टोटलच्या खाली क्रेडिटला घ्या 1 सप्टेंबर बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 13,000. चला रेंट अकाउंट क्लोज करा 3,000. क्रेडिटला डिफरन्स येतोय 31 ऑगस्ट बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 3,000. डेबिटला तो टोटलच्या खाली घ्या 1 सप्टेंबर टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 3,000. इलेक्ट्रिसिटी टोटल 500. क्रेडिटला 31 ऑगस्ट बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 500. तो टोटलच्या खाली डेबिटला 1 सप्टेंबरला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 500. इन्व्हेस्टमेंट अकाउंटची टोटल करा 5750. दोन्हीकडे घ्या.
क्रेडिटला डिफरन्स येईल 31 ऑगस्टला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 5750. इन्व्हेस्टमेंटच्या डेबिटला घ्या टोटलच्या खाली 1 सप्टेंबरला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 5750. ड्रॉइंग्स अकाउंट क्लोज करा विद्यार्थी मित्रांनो 3500. क्रेडिटला टोटल घ्या 3500. क्रेडिटला डिफरन्स येतोय 31 ऑगस्ट बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 3500. टोटलच्या खाली डेबिटला तुमच्याकडे जागा आहे 1 सप्टेंबर टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 3500. डिस्काउंट अलाउड अकाउंटची टोटल 500. क्रेडिटला डिफरन्स बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 500. तो टोटलच्या खाली डेबिटला 1 सप्टेंबरला घ्या टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 500. फर्निचरची टोटल करा 2000. क्रेडिटला डिफरन्स येतोय 31 ऑगस्टला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 2000. तो टोटलच्या खाली डेबिटला 1 सप्टेंबरला ब्रॉट डाऊन करा 2000. सेल ऑफ स्क्रॅपची टोटल 1500. दोन्हीकडे घेतली डेबिटला डिफरन्स 31 ऑगस्ट 19 टू बॅलन्स कॅरीड डाऊन 1500. टोटलच्या खाली क्रेडिटला 1 सप्टेंबरला घ्या बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 1500. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपले काय झालेले आहेत सगळे अकाउंट्स आपण क्लोज केलेले आहेत. बँक अकाउंट देखील तुम्ही क्लोज करून घ्या. बघा बँक अकाउंट माझ्याकडे जागा नाही आहे लिहायला पण मी तुम्हाला सांगतोय ओरली तुम्ही लिहून घ्या. बँक अकाउंटच्या डेबिटची टोटल बघा 40 + 2 + 6 म्हणजे 48,500. लिहा दोन्हीकडे 48,500 दोन्हीकडे लिहिले. आता तुम्ही बॅलन्स काढा आणि लिहा त्यातनं 48,500 मधून 5 + 3 8 बरोबर आहे म्हणजे 48 मधून 8 गेले 40 राहिले आणि 40,500 मधनं हे 750 गेले म्हणजे बरोबर 39,250 बरोबर आहे. क्रेडिटला किती येईल बँक अकाउंटच्या बघा 31 ऑगस्ट 19 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 39,250 आणि हा तुम्ही टोटलच्या खाली बँक अकाउंटच्या डेबिटला घ्या 1 सप्टेंबर 19 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 39,250. मायनस करून घ्या बरोबर काय असेल ते 48,500 मायनस 8,750 बरोबर आहे. 48,500 मधनं 8,750 गेल्यावर उरतात 39,750. करेक्ट करून घ्या काय असेल ते. माझ्याकडे जागा नाही आहे बॅलन्स तुम्ही असर्टन केला आहे. या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो सगळे काय केले आपण दिलेल्या ट्रान्झॅक्शन्सच्या जर्नल एंट्रीज केल्या त्यानंतर सगळ्याचे लेजर अकाउंट्स बनवले त्याला एंट्रीजचं पोस्टिंग केलं सगळ्या अकाउंटचं बॅलन्सिंग केलं. इवन विद्यार्थी मित्रांनो लास्ट एंट्रीमध्ये आपल्याला एक्झॅक्टली एक्सेस कॅश किती आहे आपल्याकडं आणि ते बँकेत भरतोय आपण ते माहीत नव्हतं. आपण इथं कॅश अकाउंट क्लोज केल्यावर आपल्याला लास्ट कळलं की 6,500 कॅशचा बॅलन्स एक्सेस राहतोय तो आपण बँकेत डिपॉझिट केला आणि मग बँक अकाउंट क्लोज केलं. व्हेरी गुड. फक्त आपण ती एंट्री लिहिली तिथं क्वेश्चन मार्क ठेवला होता तिथं विद्यार्थी मित्रांनो अमाऊंट लिहिलीत का बँक अकाउंट डेबिट 6,500 टू कॅश अकाउंट 6,500 बिंग एक्सेस कॅश डिपॉझिटेड इन टू बँक. व्हेरी गुड. या पद्धतीनं हा प्रॉब्लेम नंबर 13 आपला झालेला आहे. पण काही शंका असतील तर कधीही स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबर्सवर SMS करा व्हॉट्सअप मेसेज करा कॉल करा. PEducul01@gmail.com तुम्हाला मेल ID दिसतोय त्यावर मेल करा किंवा डाऊट सॉल्विंग सेशन असतात त्याला हजर राहा. शंकांचं निरसन करा इतरांच्या शंकांचं निरसन लक्षपूर्वक ऐका आपला अंडरस्टँडिंग सुधारून घ्या. विद्यार्थी मित्रांनो हा प्रॉब्लेम इथं झालेला आहे. पुढच्या लेक्चरला अर्थातच भेटूयात नवीन प्रॉब्लेमसह. धन्यवाद.